विधानसभेच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे आणि त्यामुळे सर्वच पक्षाकडून मोठमोठ्या नेत्यांच्या सभा ज्या आहेत त्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत। अहिल्यानगरमध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये प्रियंका गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। विजय निर्धार सभा असं या सभेचं आपण स्लोगन जे आहे ते वापरण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि मोठं व्यासपीठ जे आहे ते या सभास्थळी उभारण्यात आलेलं आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या सभेच्या आयोजनाची जबाबदारी उचलली होती आणि स्वतः काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात, त्यानंतर श्रीरामपूरचे काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले आणि शिर्डी मतदारसंघातील उमेदवार प्रभाताई घोगरे या 3 उमेदवारांसाठी ही संयुक्त सभा प्रचार सभा जी आहे ती पार पडते आहे। शिर्डी विधानसभेमध्ये जर बघितलं तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी सातत्याने निवडून येत आहेत। 35 वर्षापासून हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे। मात्र ज्या वेळेस राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले त्यानंतर 2 टर्म, आता ही जी दुसरी टर्म आहे यात देखील आता ते भाजपकडूनच उमेदवारी करतायत। त्यामुळे आता या 3 मतदारसंघामध्ये काँग्रेस विजय खेचणार का? आणि सातत्याने जर बघितलं तर प्रियंका गांधी या भाजपवर निशाणा साधत आलेले आहे। जे केंद्रातलं सरकार आहे ते कसं अपयशी आहे यावर हल्ला चढवलेला आहे। महाराष्ट्र सरकारमध्ये जर बघितलं तर जे महायुतीचं सरकार आहे त्यावर देखील त्यांनी निशाणा साधलाय। सभास्थळी जर बघितलं तर जे महाराष्ट्राचे काँग्रेसने जे प्रचार सभेच्या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत त्यावरती जाहीरनाम्यातले जे पोस्टर्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक येतील अशी व्यवस्था जी आहे ती सभास्थळी करण्यात आलेली आहे। साधारणतः 11 वाजेच्या दरम्यान प्रियंका गांधी या शिर्डी विमानतळावर पोहोचतील। त्यानंतर साईबाबांचं दर्शन त्या घेणार आहेत आणि नंतर सभास्थळी पोहोचणार आहेत। यानंतर पुन्हा कोल्हापूर येथे त्यांची जाहीर सभा आहे। एकंदरीत जर बघितलं तर प्रियंका गांधी यांच्या सभेसाठी जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। राहता येथील साकुरीच्या मैदानामध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे। याच ठिकाणी शरद पवारांचं हेलिपॅड तयार करण्यात आलं होतं, त्याच ठिकाणी आता हे सभेचं आयोजन होत आहे आणि मोठी ताकद काँग्रेसच्या वतीने लावण्यात आलेली आहे। आज प्रियंका गांधी काय बोलतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन कमलेशसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।